संघाचा उत्कृष्ट गोलंदाज अजय. प्लीज अजय यायचंय समालोचन कक्षामध्ये. अजय याला प्लेअर ऑफ द मॅच दिला जातोय. शेवटचं षटक उत्कृष्ट हाताळलं गेलं आणि त्या षटकासाठी त्याला प्लेअर ऑफ द मॅच दिलं जातंय आणि प्लेअर ऑफ द मॅच डेडिकेट केलंय तानाजी पाटलांनी. अडकिता शॉटचे जनक. नट बोल्ट पूर्ण मैदानात विस्कटले होते. नशिबानं अजय भेटला, नाहीतर हँडल पण गायब झाला असता घरापर्यंत जाईपर्यंत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. भरत कांबळे ऑफ साइडचे बादशाह. पहिलाच बॉल, यावेळेस कॅच स्लिप ठेवली होती या चेंडूसाठी. पहा कॅच ड्रॉप होते. नक्कीच चांगली गोलंदाजी दर्शन यांची. पहिली विकेट, त्यानंतर डॉट बॉल. लॉफ्ट केलाय चेंडूला. स्टेट रिजन मध्ये 3 षटकाचा सामना आहे. व्हॉट एफर्ट. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं आणि पहिली धाव देखील भरत कांबळे यांच्या बॅट मधून येते. धाव फलक चा श्री गणेश होतोय जांभूर संघाचा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला बॉल. पंचांकडे दाद मागितले, परंतु आमचे पंच तावडे सर, माने सर उत्कृष्ट दर्जाचे पंच आहेत. पुन्हा एकदा 2 पावले पुढे आले होते, परंतु विकेटच्या मागून चांगली कामगिरी पाहायला मिळते जरूर. कसा फरक पडणार नाहीये. डॉट बॉल येतोय. स्टेट रिजन मध्ये कॅच साठी गेले होते. फॉलो थ्रू मध्ये स्वतःच्या एवढं सोपं नसतं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू जज करणं, आणि खास करून रबर बॉल मध्ये. कारण की ज्या वेगाने चेंडू येतो, आपला फॉलो थ्रू असतो, आपण स्वतःला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो आणि चेंडू अचानक आपल्या समोर येतो. पहिल्या षटकाचे होते सांगता. धाव संख्या धाव फलकावरती पाहतोय मात्र 2. एका सुंदर षटकाचे सांगता होते दर्शन यांच्या. 3 षटकाचा सामना आहे. पात्रता फेरीतील ही मॅच आपण पाहतोय. एक ग्रुप मधून नवलाई स्पोर्ट्स रेठरे वारणा आणि भैरीदेवी क्रिकेट स्पोर्ट्स कारंडेवाडी हे 2 संघ आले आहेत. आणि बी ग्रुप मधून काळमध्ये स्पोर्ट्स जांभूर, चोपडा स्पोर्ट्स मालेवाडी या संघामध्ये लढत पाहतोय. त्यानंतर आपण पाहणार आहोत अमेनी आणि मालगाव या संघामध्ये लढत. आणि या दोघांमधून जे जिंकतील ते पहिले टॉपचे 4 संघ आपल्याला प्राप्त होतील. तोपर्यंत जाऊया चालू असलेल्या मॅच मध्ये. दुसरं षटक घेऊन गोलंदाज श्रीकांतचा पहिलाच बॉल गॅप मध्ये. चांगला फटका पाहायला मिळाला पहिला वेगाने, परंतु पंचांचा नोचा इशारा येतोय. नो प्लस 2 आणि धावून काढलेली 1 अशा 4 धावा. सहा धावा धाव फलकावरती लागतायत. फ्रीटचा बॉल असेल. चला नवीन गोलंदाज स्पीडअप घ्यायचा आहे. यश गोलंदाजाचं नाव कळवायचंय. सिद्धू. सिद्धार्थ आले. तर चला स्पीडअप घ्यायचंय. चोपडाई स्पोर्ट्स मालेवाडी. चला स्पीडअप घ्यायचंय मित्रांनो. शावाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत भव्य दिव्य रबर बॉल स्पर्धा लक्ष्मण 11 जांभूर आयोजित लक्ष्मण स्मृती चषक
कुमारी वीरा संदीप पाटीलच्या वाढदिवसानिमित्त हे भव्य दिव्य आयोजन. बिग ग्रुप मधील ही मॅच रंगते. हाफ ट्रॅकर बॉल सिद्धार्थ यांचा, परंतु चेंडूला कोणताही अर्थ नाहीये. व्हाईट बॉल येतोय. व्हाईट बॉलच्या मदतीने धाव संख्या पाहतोय आपण 7. भरत कांबळे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी राहिले. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील आपल्या गोलंदाजीने चांगली कमाल केली या संघाने. सूरज देखील चांगल्या फॉर्म मध्ये आहे. त्याच्या बॅटिंगच्या जोरावरती देखील विजय मिळवला. षटकाराने मॅच फिनिश केली होती. पोल टॉस बॉल आणि आडव्या बॅटने त्याला खेचून दिला आहे. पंचांचा इशारा येतोय षटकार. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट अतिशय वेगाने भरत कांबळेंना आपण पाहू शकता. शाहवाडीच्या जंगलात जसा तेच सर्रार चित्ता धावावा त्या पद्धतीने रन कंप्लीट केले. यावेळेस जज करता आला नाहीये. सूरज थोडेसे पुढे आले होते पॉपिंग क्रिसच्या, परंतु विकेट कीपर कडून चुकी होते. डॉट बॉल येतोय. धाव फलक 15. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक जातोय. थोडासा वेगाने फेकी केली जाते आणि यावेळेस मात्र भरत कांबळे यांचा रथ या ठिकाणी थांबतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरतोय आणि विकेट होते पतन आणि शॉर्ट रन देखील आहे. म्हणजे कोणतीही धाव नाही आहे या चेंडूवरती. चांगली गोलंदाजी आणि स्लिपचा जो क्षेत्ररक्षक आहे त्याचा देखील उत्कृष्ट कामगिरी पाहतोय आपण. डॉट बॉल येतोय आणि 2 षटकाखेरीस धावफलक पाहायला गेलं तर 15 या आकड्यावरती. धावफलक 15 पाहतोय आपण. तिसरं षटक शेवटचं षटक. या षटकामध्ये जवळपास 10 धावा मिळवण्याचा प्रयत्न जांभूर 11 हा संघ करेल. बॅकफुटला गेले परंतु खासा फायदा नाहीये. डॉट बॉल येतोय. काळमादेवी स्पोर्ट्स जांभूर या षटकामध्ये 10 धावांची अपेक्षा ठेवत असेल संघनायक, परंतु पहिला चेंडू सूरज यांचा चांगला बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. कोलर टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलाय. पहिली धाव वेगाने घेतले. यश जातोय चेंडूवरती. तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र तो अयशस्वी ठरतोय. विकेट होतोय पतन. रनआउटच्या स्वरूपात गडी बाद होतोय.
एका धावेच्या मदतीने धावफलक 16 या खेळावरती. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, पॉइंट रिझनला जातोय. क्षेत्ररक्षक जातो ना जातो तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. स्थिती अशी झाली आहे की चेंडू मिळो ना मिळो, हँड्सअप करायचं, हात वर करायचं. धावफलक 18. हा फटका चांगला आहे, हेलिकॉप्टर उडवलाय पाटील त्याच्या खाली, परंतु चांगला एफर्ट कॅसाठी गेले होते, परंतु निश्चित स्वरूपात चेंडू अडवलाय. 2 धावा प्राप्त होत आहेत या चेंडूवरती. चांगला एफर्ट. संकेत मला वाटतं त्याला सांगितलंच आहे, बॉल भेटू या न भेटू हात वर करायचे. आनंद घेतोय खेळाचा. पोलीस भेटल्यावरती हात वरती करू नको. धावफलक पाहिले गेले तर 20 या आकड्यावरती. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कव्हरच्या डोक्यावरून डिपला आहे क्षेत्ररक्षक. पहिली धाव वेगून आतनी, दुसरी देखील वेगाने प्राप्त केली जाते. जांभूर संघाने एक षटकार जरूर असला तरी स्कोरबोर्ड धावता ठेवला आहे. सिंगल डबलने धावफलक पुढे नेलं, सरसावत आहे त्यांचं सातत्याने. धावफलक आपण 22 पाहतोय. चला स्पीडअप घ्यायचा आहे. वाईट बॉल येतोय. धावसंख्येत भर पडते. एक्स्ट्राच्या धावा जेवढ्या येतील तेवढ्या फायद्याच्या ठरतील जांभूर संघासाठी, कारण की गोलंदाजी क्लास आहे या संघाची. सातत्याने चांगला खेळ राहिला आहे जांभूर संघाचा. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले आणि रिमूव्ह केला जात आहेत. शेवटच्या चेंडूवरती येते विकेट. धावफलक आपण पाहतोय 3 षटका अखेरीस जांभूर या संघाचं 23-24 धावांचं लक्ष असेल. चोपडा स्पोर्ट्स मालेवाडी संघाला टॉस केला जातोय नेक्स्ट मॅच साठी. श्री ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब अमेनी विरुद्ध TY पाटील स्पोर्ट्स मालगाव.
काय ते सांग आपलं, नाही तर आपलं ऊन वाऱ्याचं आता चांगला निर्णय का काय, त्याला माहिती आहे बॉल एवढं घात. चला स्पीडअप घ्यायचंय मालेवाडी संघ. सूरज आणि रोहित सलामीचे दोन्ही फलंदाज. चोवीस धावांचा पाठलाग करण्यासाठी मालेवाडी संघाकडून सूरज आणि रोहित सलामीचे दोन्ही फलंदाज. आणि त्याच्या समोर काळमध्ये स्पोर्ट जांभुरे या संघाचा धुरंधर गोलंदाज अजित. पहिला बॉल. चला मॅच ऑन करायचे. पंच 5 वाजलेत. पंच खूप अजून मोठा प्रवास आहे आपला. मॅच स्टार्ट करायचे. पहिलाच बॉल अलॉंग द ग्राउंड फटका पाहायला मिळतोय सूरजच्या बॅट मधून आणि पहिली धाव देखील येते धाव फलकावरती. 24 धावांचा फाटलाग करायचा आहे. 18 चेंडू आहेत. पहिले षटक खूप महत्वाचं आहे खास करून अजितचं. अजित ज्या प्रमाणे सुरुवात करून देईल ती लयबद्धता येणारे गोलंदाज कशी साकारतायत ते पाहणं गरजेचं आहे. आणि लो स्कोरिंग मॅचेस असतात त्याच मॅचेस खूप टफ जातात. पुन्हा एकदा बॅटला थोडासा ब्रेक झाला होता जरूर. यावेळेस पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. फ्रीटचा बॉल. धाव फलक 2 आकड्यावरती. पंचाने आता मात्र सुदर्शन चक्र फिरवलंय म्हणजे स्प्रिटचा बॉल. धोक्याची घंटा. आणि स्ट्राइक वरती आहे रोहित. स्प्रिटचा बॉल बीट करून जातोय फलंदाज रोहितला. डॉट बॉल येतोय. किती शातीर गोलंदाज आहे अजित. जी लयबद्धता आहे गोलंदाजीमध्ये त्या लयबद्धतेचा चांगला वापर आणि चांगल्या टप्प्यावरती चेंडू सातत्याने हाताळला जातोय. पुन्हा एकदा बीट केलं जात आहे रोहितला. जो स्पॉट आहे गुडलेनचा तो सोडलेला नाहीये. सातत्याने दुसऱ्यांदा त्याला बीट केले या चेंडू वरती आणि याच प्रकारचा चेंडू सातत्याने हाताळला. एक फ्रीटचा बॉल जरी जरूर आला असला तरी त्याला बीट केले त्याने. तीन चेंडू 2 धावा. 15 चेंडू मध्ये अजून 22 धावांची गरज. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला बॉल. चला स्पीडअप घ्यायचंय.
ज्या पद्धतीने बोलवतो की अजित सुरुवात कशा प्रकारे करून देत आहेत, कारण की सातत्याने काळामध्ये स्पोर्ट्ससाठी सुरुवात अजित ज्या पद्धतीने करून देतो तिथून मॅच चांगल्या पद्धतीने बनते आणि या मॅच मध्ये देखील चांगली सुरुवात राहिली त्याच्याकडून. आणखीन एक बीट केला आहे रोहित. सातत्याने रोहित याने डॉट बॉल खेळलेत, प्रेशर आहे त्याच्यावरती. चौथा डॉट बॉल त्याच्या खेळीमध्ये आपण पाहतोय. धावफलक 2 या आकड्यावरती स्थिर आहे. मी अगोदर बोललो होतो की ज्या लो स्कोरिंग मॅचेस असतात त्या खूप टफ होतात आणि त्यातलीच ही एक मॅच. हा देखील चांगला बॉल षटकाची होते सांगता. अतिरिक्त बाउन्स शेवट बाउन्सर न होतोय आणि एका सुरेख षटकाची समाप्ती होते. 2 धावा खर्च होत आहेत अजित यांच्या या षटकामध्ये. आता मात्र 12 चेंडू आणि गरज असणार आहे 22 धावांची. चला स्पीडअप घ्यायचंय. संकेत दुसरं षटक घेऊन पहिल्या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी राहिली. 12 चेंडू 22 धावांची गरज आणि समोर आहे तो म्हणजे सूरज. पॉइंटला मारण्याचा प्रयत्न बीट करून जातोय. नक्कीच पाहायला गेलं तर सलगचा हा 6वा डॉट बॉल फेकलाय. 6वा डॉट बॉल टाकला गेला आहे चोपडा स्पोर्ट्स मालेवाडी संघासमोर. काळमध्ये स्पोर्ट्स जांभूर यांचे गोलंदाज. यावेळेस आणखीन एक चांगला बॉल. 1 बाउन्सचा पंचांचा इशारा येतोय. सलगचा 7वा डॉट बॉल येतोय. काय गोलंदाजी चालले. संकेत शुभ संकेत घेऊन येतोय, कारण की ज्या पद्धतीने सुरुवात केली त्याने बीट केला आहे फलंदाजांना. आणखीन एक सुरेख बॉल. सलगचा 8वा डॉट. पहिल्या चेंडूवरती धाव आले, त्यानंतर एकही धाव अजून देखील आलेली नाहीये. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाही. विकेट कीपर आणि संकेत असाच खेळ पाहायला मिळतोय. शफल झाले. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पायावरती जातोय. आणखीन एक डॉट बॉल. आणि शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये हे चित्र पाहायला मिळत नाही. 50 वन डे मॅचेस याच्यामध्ये चित्र पाहायला मिळतं, परंतु या 3 षटकामध्ये जर या पद्धतीचे डॉट्स बॉल आपल्याला पाहायला मिळतील तर गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. खूप वेळानंतर जी डॉट बॉलची गाडी अडकली होती ती गाडीला थोडासा आराम भेटतोय आणि पहिली धाव येते. 3 धावा धाव फलकावरती लागते. या अगोदर आपलं बोलणं झालं होतं की अजित कशी सुरुवात करून देतोय. ज्यावेळेस अजितने चांगली सुरुवात करून दिली आहे जांभूर संघाला, त्यावेळेस संघाने गोलंदाजी जोरावरती मॅचेस जिंकलेत. आणि आज अजितने जी सुरुवात करून दिली त्या सुरुवातीवरतीच संकेतने देखील चांगली गोलंदाजी केली. आणखीन एक चांगला बॉल. गोशंकी क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. शेवटच्या चेंडूवरती ते डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. धाव फलक पोहोचते 4 या आकड्यावरती. 6 चेंडू 20 धावांची गरज. धावफलक 4. 6 चेंडू 20 धावांची गरज. भरत कांबळे एक अनुभवाचा खजाना म्हणजे भरत कांबळे.
परंतु त्याच्या समोर आहे सूरज, ज्याने शेवटच्या चेंडूवरती मॅच फिनिश केली होती. अक्रॉस द बॅट पहिली धाव वेगाने घेतली जाते आणि पहिल्याच दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न राहिला, परंतु विकेटचं पतन होत आहे. एक धाव फलकावरती लागते. 5-1 आकडा. भरत कांबळे यांची चांगली गोलंदाजी. चला स्पीडअप घ्यायचा नवीन बॅट्समन. पाच चेंडू 19 धावांची गरज. चांगला बॉल पाहायला मिळतोय भरत कांबळे यांच्या माध्यमातून. बॉलला उसळी देत नाहीये. सबमरीन डिलिव्हरी. स्टंपच्या लाईनला गोलंदाजी ज्यावेळेस सातत्याने होत असते त्यावेळेस फलंदाजाला खूप प्रेशराईज केलं जातं, कारण की रबर बॉलमध्ये जेवढा जास्त मोठा टप्पा येईल तितकं बॅट स्विंग आणि पटका खेळायला सहज जातं. परंतु भरत कांबळे म्हणजे मी बोललो होतो अनुभवाचा खजाना. थोडासा बॅटला ब्रश होतोय. बॅकवर्ड रिजनला जातो ना जातो तोपर्यंत एक धाव प्राप्त केली जाते. एका धावेच्या मदतीने धाव फलक पाहतोय आपण. 6 आकड्यावरती 3 चेंडू 18 धावा 3 षटकार. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एक धाव येते आता. मात्र 2 चेंडू 17 धावांची गरज. या मॅच मध्ये वन साइड जर पकड मजबूत केली असेल ती म्हणजे काळंबादेवी स्पोर्ट्स जांभूर या संघाने. बॅटिंग करत असताना प्रथम धावा उभ्या केल्या नाहीत, परंतु गोलंदाजीच्या जोरावरती मॅच जिंकले. आणि अगोदर आपण बोललो होतो की ज्या पद्धतीने गोलंदाजी आहे जांभूर संघाची त्यांच्यासाठी 20 धावा देखील खूप होत्या. अजित असेल, संकेत असेल आणि भरत कांबळे शेवटच्या चेंडूवरती एक चांगला फटका येतोय, परंतु गोशांकी क्षेत्रामध्ये एक धाव येते. 24 धावांचा पाठलाग करत असताना 9 धावा उभारतोय तो म्हणजे मालेवाडी संघ आणि विजयाचा मानकरी ठरतोय तो म्हणजे काळंबादेवी स्पोर्ट्स जांभूर. आणि या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच अजित ठरतोय प्लेयर ऑफ द मॅच. सुरुवातीला जे षटक त्याने हाताळलं अवघ्या 2 धावाचं आणि त्याच 2 धावा आणि उत्कृष्ट षटकामुळे बॅकफुटला संघ गेला मालेवाडीचा आणि विजयाचा शिक्का